ऐतिहासिक असलेल्या चोर गणपतीची पहाटे स्थापना झालेली आहे। आपण सध्या गणपती मंदिरातील मुख्य गाभाऱ्यामध्ये आहोत आणि जर आपण चित्र पाहिलं जर जे मंदिरातील मुख्य गणरायाची मूर्ती आहे, या गणरायाच्या मुख्य मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला या चोर गणपतीची प्रतिष्ठापना झालेली आहे। ऐतिहासिक अशी ही मागील 150 वर्षापासूनची या चोर गणपतीची परंपरा आहे। या चोर पावलांनी येणारा गणपती म्हणून हा या सांगलीच्या गणपती पंचायत संस्थांचे हे चोर गणपती प्रसिद्ध आहेत। हे गणपती साधारणतः चतुर्थीच्या 4 दिवस आधीच या ठिकाणी या चोर गणपतीची मंदिरामध्ये प्रतिष्ठापना होते। साधारण या ज्या मूर्ती आहेत चोर गणपतीच्या या 200 वर्षापासूनच्या अगदी कागदी लगद्यापासून पर्यावरणपूरक या मूर्ती असल्याचं सांगितलं जातं आणि त्यामुळं या गणरायाच्या या ठिकाणी मुख्य जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला या चोर गणपतीची प्रतिष्ठापना होते। तर सांगली संस्थांचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे की गणेशोत्सव सुने होण्याच्या अगोदर 4 दिवस अगोदरच या सांगली संस्थांमध्ये या चोर गणपतीची प्रतिष्ठापना होते। दुसरीकडे या गणेशोत्सव निमित्त जो संस्थांचा मुख्य जो गाभारा आहे गणपती संस्थांचा मंदिरातील या मुख्य गाभाऱ्यातील जी आकर्षक सजावट देखील या ठिकाणी करण्यात येते आणि आपण पाहतोय आकर्षक अशी या गाभाऱ्यामध्ये सजावट देखील या मंदिरामध्ये करण्यात येते। तर अशा पद्धतीनं एकीकडे गणरायाच्या आगमनाची उत्सुकता आहे, दुसरीकडे सांगलीमध्ये सांगली गणपती पंचायत संस्थांच्या या ऐतिहासिक अशा चोर गणपतीची आज पहाटे या ठिकाणी प्रतिष्ठापना झालेली आहे। तर अशा पद्धतीनं या गणरायाच्या उत्सवाला सांगली गणपती पंचायत संस्थांमध्ये आजपासूनच खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि त्यामध्ये चोर गणपतीची प्रतिष्ठापना आपल्याला झालेली दिसून येते। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।